नमस्कार, मी अंकिता चौधरी, बिलीप ISC विद्यार्थिनी। आज 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती। या निमित्त मी तुम्हाला त्यांचा थोडक्यात जीवन परिचय देते। विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका विद्येने केली। या वाक्यामुळे शिक्षणाचे महत्त्व समजते। म्हणूनच महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षण दिले। भारतातील पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी व समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखवणाऱ्या क्रांतीज्योती ज्ञानाई सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील नायगाव येथे झाला। सावित्रीबाई आणि त्यांचे पती महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1848 साली पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली। त्या स्वतः त्या शाळेच्या शिक्षिका होत्या। 1853 साली गर्भवती बलात्कार पीडित महिलांसाठी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली। त्याचबरोबर 1873 साली ज्योतिरावांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाज संस्थेत महिलांच्या प्रमुख बनल्या। सावित्रीबाई या उत्कृष्ट कवयित्री होत्या। यांची कविता समाज प्रबोधनासाठी प्रेरणादायक होती। त्यांच्या प्रसिद्ध काव्यसंग्रहामध्ये कविता, सावित्रीबाई आणि भक्तिगीत यांचा समावेश होतो। 1897 साली प्लेगच्या साथीत आजारी लोकांची त्यांनी सेवा केली। सेवा कार्यातच त्यांचे निधन झाले। 10 मार्च 1897 रोजी प्लेगग्रस्त रुग्णांची सेवा करताना सावित्रीबाई यांचे निधन झाले। धन्यवाद।